Hello guys, welcome to my channel Corporate Photo Blogger. आज आपला तिसरा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. आता टॉपिक आहे आपला झोमॅटो, अमेझॉन, फ्लिपकार्ट, पोर्टर हे सगळे डिलिव्हरी बॉयज जे आहेत त्यांच्यासाठी. हे बॉयज आहेत तर ही आपली भाव आहे. का भाव आहेत तर आपल्याला बाबा आता भूक लागली, आपल्याला कंटाळा आलाय कधी काही, तर ती लोक किती पण वाजले, रात्रीचे किती वाजले, सकाळी किती वाजले, तरी आपल्या घरचे लक्ष देणं हे बघा. आता व्हिडिओ करतोय तर इथंच एक आपला डिलिव्हरी बॉय, त्या लोकांसाठी फुल रिस्पेक्ट. फुल रिस्पेक्ट म्हणजे बोलायलाच नको. हे लोक खूप कष्ट करतात आणि काम मिळतात 15 मिनिटात जे काही टाइम देतात त्या टाइम मध्ये आपल्याला किंवा बाकीचे ज्या लोकांनी बोलताना एका काही मिनिट वेळ झाला किंवा 5 एक मिनिट ट्रॅफिकमध्ये बॉडी लेट झाला असेल तर ती त्यांच्याकडे प्रेमाने केलं. काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात म्हणूनच ते लोक लेट होतात. असं तर लेट होत नाही, कारण की त्यांना पण त्यांचे टार्गेट असतात, काय म्हणतात ते व्हायला पाहिजे. तो जे काही सर्कमस्टन्सेस असतात ट्रॅफिक किंवा गाडी बंद करतील काय किंवा पेट्रोल संपतं, तर ती त्यांच्याशी प्रेमाने वाढ. ते लोक आपल्यासाठी म्हणजे आता आज तसं बघायला गेलं की लोक अपार्टमेंट मध्ये राहतात, ते आणखीच झाले तसं समजायचं की आपल्याला एकाच वीसमध्ये वस्तू मिळतात, पण त्याच्या मागे जी धडपड आहे ती या मुलांची आहे. तर खूप बघायचं की या लोकांना खूप रिस्पेक्ट द्या. तसं बघायला गेलं तर हा खूप मोठा टफ जॉब आहे की तुम्हाला वस्तू 10 मिनिटात पोहोचवणे. त्या कंपन्या ज्या आहेत ब्लिंकिट, फ्लिपकार्ट, परत अमेझॉन, झोमॅटो यांनी गुन्हे केले 10 मिनिटात. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर 10 मिनिटात शक्यच नाहीये. एखादा डिस्टन्स करून त्या पर्टिक्युलर फ्लॅट पर्यंत पोहोचायला पॉसिबल नाही. पण या कंपन्यांनी स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी या मुलांना पुढे केलं. आता त्या कंपन्याचा स्वतः अँकर घेतलं, पण या मुलांना बिचाऱ्यांना कधी चुकून लेट झाला तर लगेच आपल्यासारखे काही लोक लगेच बोलायला तयार होते. तो तुझं हा व्हिडिओ तुम्ही बघितलाय, तुम्ही एवढं खूप काही त्यांच्याकडून समजा लेट झालं तर ती त्यांना प्रेमाने बोला. हा काहीतरी कारण असेल त्याशिवाय तो लेट येणार. हे बघ, दुसरा पॉइंट आहे त्यांच्यासाठी की आपले जे डिलिव्हरी बॉईज आहेत मित्रांनो, 10 मिनिटासाठी आपला जीव डोक्यात घालून तुम्ही ती गाडी चालवता त्या पद्धतीने चालवता. काही गरज नाहीये दुसऱ्यासाठी आपण एवढं फास्ट गाडी चालवून आपला स्वतःचा जीव धोक्यात घालवण्याची काहीच गरज नाही. जे काही स्पीड आहे नॉर्मल स्पीडला गाड्या चालवा, एवढ्या रॅश गाड्या चालवून समोर जरी गेलं तरी तुम्हाला असं काही मोठा अवॉर्ड मिळणार नाहीये. किंवा तुम्हाला जो इन्सेंटिव्ह मिळतो तो किती भेटतो, जे काही अमाऊंट मिळते, जे काही 50 मिळत असतील त्याच्यासाठी तुम्ही यूज करत होता. गाडी आरामशीर चालवा, हे फक्त सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. अजून तिसरा मुद्दा असा आहे की ते लोक खूप लांबून म्हणजे गावाकडून कष्ट करायला येतात, तर त्यांच्यासाठी खरंच रिस्पेक्ट आहे. आणि रिअल एक्सपिरियन्स जर बघितलं तर त्यांना दिवसभरासाठी एवढं कष्ट करू एक हा 15 राईड किंवा ज्या काही राईड्स असतील, मला ऍक्च्युली रिअल सिच्युएशन माहीत नाहीये. पण खूप राईड केल्यानंतर आगामी काहीच्या अपघात त्यांना मिळत आहे. तर तेच आहे की त्यांचं खूप कष्टाचं जॉब आहे. गाडी चालवणं म्हणजे त्याची गोष्ट नाहीये. आपल्याला 5 मिनिटं ट्रॅफिकमध्ये चालवायचं झालं तरी असं होतं की अरे किती पोहोचतोय. ते लोक जरी व्यवस्थित चालवत असतील तरी समोरची लोक व्यवस्थित चालवत नाही. चुकून धक्का लागला की लगेच त्यांना क्लेम करायला रेडी असतो. आणि त्या लोकांना टार्गेट पण एवढं असतं की नाही मी आहो. माझ्यासोबत त्या दिवशी झोमॅटोचा सॉरी डॉमिनोजचा एक घेऊन चालला होता. गाडी घडतली, पण त्याला हे होतं की त्याच्या मनात होतं की अरे माझी गाडी घडत गेली, गाडीची नंतर बघेल, पण माझं ती होती पहिली झाली पाहिजे, कारण समोरून त्याला सॉल्व्ह करत तो त्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत. आपण सगळ्यांनी विचार पण घेतलं पाहिजे. यात या लोकांची काही चुकी नाही, हे लोक खूप कष्ट करतात. तो
माझं असं म्हणणं या व्हिडिओ मधून एकच असा मेसेज द्यायचा आहे की त्यांना हवा तो रिस्पेक्ट मिळत नाही आणि तो आपण दिला पाहिजे. एवढंच एक मेसेज मला यातून द्यायचं आहे. आय डोंट नो तुम्ही हा व्हिडिओ कसा घेताय, पण माझ्याकडून मला या व्हिडिओ काही पॉझिटिव्ह मेसेज द्यायचा आहे क्रेडिट साठी. आणि त्यांना एक नोटीस द्यायचं होतं की प्लीज गाड्या हळू चालवा. तुमची लाईफ तुमच्यावरती फॅमिलीमध्ये कोणीतरी डिपेंड आहे. तुमची लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही धडकलं एक 5 मिनिटाची चूक आपल्याला मागं पडू शकते. तो काही होऊ शकतं. तो म्हणजे तुमचे 5 मिनिट डिलिव्हरी लेट होऊ द्या, काही फरक पडणार नाही. प्लीज गाड्या हळू चालवा. हाच एक मेसेज द्यायचा होता. आणि ते हा व्हिडिओ मी थांबवतोय. असेच नवीन नवीन टॉपिक घेऊन आपण रोज येणार आहे. रोज माझा एक व्हिडिओ या चॅनलवर पडणार आहे. आज तुम्हाला सहज झोमॅटो आणि या लोकांबद्दल बोलूच वाटलं म्हणून मी याच्यावरती टॉपिक बनवला. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आवडत असेल तर लाईक पण करा. जरी आवडत नसेल तर तुमचं सजेशन द्या. आय नो की व्यवस्थित आवाज येत नाहीये. मी काहीतरी जुगाड करण्याचा ट्राय करतोय. मला वायरलेस आहे ऐकले कनेक्ट होत नाहीये. आधीच्या एकदम टाईपचा जो अडॅप्टर आहे तो मला मिळत नाही. काही ना काही लवकर एक हा व्हिडिओ नंतर तुम्हाला बऱ्यापैकी चांगली क्वालिटी मिळेल अशी मी आशा करतो. थँक्यू. व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच.